हॅलो, गुड मॉर्निंग। आज मी तुम्हाला दाखवत आहे एक नवीन फ्लावर माझ्या फ्रंट यार्डमध्ये लावलेलं। हे बघा, हे आहे पिंक रेन लिली। याला कॉमनली पिंक रेन लिली किंवा रोजी रेन लिली असं म्हटलं जाते आणि याचं बॉटनिकल नेम आहे झेफरॅन्थस रोजिया। आता याचा नेटिव्ह बघा, याचा नेटिव्ह आपला इंडिया नाही आहे, हा कोलंबिया, पेरू या देशांमध्ये वाईड चांगलं जास्त प्रमाणात कल्टिवेट केला जातो ॲज अ ऑर्नामेंटल फ्लावर म्हणून। आणि हा खूप हेवी रेन नंतर छान ब्लूम करतो असं म्हटलं जातं। पण आपल्याकडे आता अकोल्यात एवढा काही पाऊस नाही पडला आहे, पण तरी पण खूप छान असे फ्लावर इथे उगवलेले होते जे माझ्या मुलांनी आताच तोडलेले आहेत। आणि बघा, याला ग्रो करायसाठी हे बघा, मी असे छान बल्ब मिळतात याचे, मी डायरेक्ट बल्ब असे लावलेले आहे माझ्या अंगणामध्ये। छान असे, त्याला कांदे म्हणतात मराठी भाषेत, छान त्याचे कांदे मिळतात लगेच लावायला। आणि बघा, हे खूप छान असं ग्रीनिश आहे आणि खूप डार्क ग्रीन आहे, मस्त फ्लरिश होतं। आणि बघा, याला फक्त जास्त करून व्यवस्थित कंटिन्युअसली पाणी पाहिजे, चांगलं वॉटरिंग झालं पाहिजे। आणि फर्टिलायझर्स म्हणून तुम्ही ह्युमस वगैरे यूज करू शकता, परलाईट, कोको कॉयर आणि वर्मिक्युलाईटसुद्धा। हे बघा, हे मी खूप सारे लावलेले आहे। याच्यामध्ये काही येलो पण आहेत आणि काही पिंक आहेत, पण सध्या तर पिंकच आलेले आहेत। हे बघा, 1-2 दिवसांनी येलो पण येतील। आता हे तर माझ्या मुलांनी तोडलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते आहे। पण अशा प्रकारचं राहतं हे लिलीचं फ्लावर। आणि याचे हे बघा, हे असे छान असे हे राहतात। आणि हे पोर्चमध्ये किंवा इंडोर स्पेसमध्ये तुम्ही लावू शकता। आता मी तर फ्रंट यार्डला लावलेलं आहे, समोरच्या अंगणात माझ्या। आणि याला असं खूप काही असं टेन्शन नाही याचं, छान थोड्याफार उन्हात मस्तपैकी बहरतं। आणि पाणी व्यवस्थित प्रमाणात पाहिजे त्याला, सनलाईट पण पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे। आणि खूप जास्त पण पाणी नको, नाहीतर पिवळं पडून मरून जातं ते। आता याचे मेडिकल यूजेस म्हणजे ॲज अ मेडिसिन म्हणून हे आर्थरायटिससाठी यूज केलं जातं। आणि याचे पानं म्हणजे हे लीव्स जे आहेत हे असे लांब हे पण यूज होतात। याचा यूज जसं की एक ट्युबरक्युलोसिससाठी केला जातो, ट्युबरक्युलोसिस ट्रीट करायसाठी। आणि याचे रूट्स जे आहेत म्हणजे असे ते बल्ब असतात असे छान कांद्यासारखे, त्यांचा पण यूज होतो, तो कफ आणि ट्युबरक्युलोसिससाठी। म्हणजे याचे हे बघा, याला बड पण आलेलं आहे, तर बघू शकता। हे बघा, हे बड हे उद्या चालून फुलेल आणि छान पिंक फ्लावरमध्ये दिसेल। असेच व्हाईट पण असतात, येलो पण असतात, माझ्याकडे व्हाईट येलो सगळेच आहेत। आणि जेव्हा येलो व्हाईट उमलतील फुलं त्यावेळेला मी त्याचा पण एक व्हिडिओ टाकेल। आणि बघा, हा जो पिंक लिली आहे हा एक प्रॉस्पेरिटीचं सिम्बल आहे आणि सक्सेस अँड ॲबंडन्ससाठी पण याचा चांगल्या प्रकारे यूज होतो, म्हणून लोक याला घरात पण लावतात। सो तुम्ही तुमच्या पोर्चमध्ये, अंगणात, कुंडीत किंवा हे असं जसं मी लावलेलं आहे खाली तसं तुम्ही लावू शकता। चलो, थँक्यू व्हेरी मच। मी आहे ऐश्वर्या साखरकर, पुन्हा एकदा आली आहे तुमच्या भेटीला छान व्हिडिओ घेऊन। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, सपोर्ट करा मला।